आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणाऱ्या रव्याच्या सालपापड्या, ज्या झटपट बनतात आणि वर्षभर टिकतात। चला तर आपण रेसिपी पाहू। 1 वाटी रवा घ्यायचा सालपापड्यांसाठी, 2 चमचे गव्हाचं पीठ, जिरं, पांढरं तीळ, चवीनुसार मीठ। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा, 2 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं, चवीनुसार मीठ घालायचं। 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी पाणी घालायचं। प्रथम आपण 1 वाटी पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये। बघू शकता हे मिश्रण किती छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यामध्ये अजून 1 वाटी पाणी घालून घेऊन मिश्रण आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। आपण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये पांढरं तीळ आणि जिरं घालून हे मिश्रण मिक्स करून घेऊ। ह्या सालपापड्या झटपट बनतात, 1 मिनिटामध्ये वाफलून निघतात, खूप वेळ लागत नाही आणि छान बनतात। खुसखुशीत, कुरकुरीत आणि जिभेवरती पटकन विरघळणारी ही सोपी रेसिपी आहे। तर मी सालपापड्या बनवण्यासाठी अशा प्रकारे प्लेटा घेतलेल्या आहेत। एका ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे, भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे। आता ह्यावरती मी मोदकासाठी लागणारी चाळण ठेवणार आहे। आपण ज्या प्रकारे मोदक उकडून घेतो त्याप्रमाणे सालपापड्या उकडून घ्यायच्या आहेत, बघा अशा प्रकारे। आता मी सुईनं याच्या कडा ढिल्या केलेल्या आहेत, सुट्ट्या केलेल्या आहेत, तर तुम्ही पाहू शकता हे लगेचच प्लेट सोडतं। पाहू शकता किती छान झालेली आहे आपली सालपापडी। अशा प्रकारे सर्व सालपापड्या बनवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता की आपण सर्व सालपापड्या बनवून घेतलेल्या आहेत। तरी 1 वाटी रव्यामध्ये 50 सालपापड्या बनवून होतात। मी तर तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये, तर आपण सालपापडी तळून घेऊ। तिप्पट सालपापडी फुलते आपली आणि जिभेवरती विरघळते। खूप छान होतात या सालपापड्या, नक्कीच तुम्ही पण ट्राय करून पहा।